तर ह्या बाजून काही लावत नाही पीठ, फक्त ह्या मागच्या बाजून पीठ लावते. हां, तर एक पान असा केलं आहे, असा, आणि दुसरा पान असा ठेवला आहे, आणि इकडून तिकडून फक्त ही लावते, मिश्रण करते. तर मित्रांनो, इकडे बघताय आपल्या हातामध्ये आहेत आलूवडीची पानं, आणि आज आपण बनवतो आलूवडी, ते पण घरी बनवायला आले नंदा आई शेजारी, ती छान बनवते आलूवडी. तर आई आणि नंदा आई ह्या दोघी मिळून बनवणार आहेत आलूवडी. मला दाखवतो ते कशा बनवतात ते. हे मस्त आपण 5 पानं घेतलीत मोठी मोठी, तर आपल्याला पण धुऊया नळाखाली चांगले स्वच्छ पाटून फोडून. तर मित्रांनो, पानं सर्व धुवून झालेले आहेत, इकडे बघताय. आता आपण जाऊया घेऊन घरी, आणि त्याचे ही कडा आहेत ना, ते काढून टाकू आपण. मित्रांनो, हे आहे शेजारी नंदा आहे, अजयची आई. तिकडे बघा, तिखट गोड आपली आलूवडी असणार आहे आज. तर हे सगळं मिश्रण एकत्र करते. हे इकडे चाललं आहे, ह्यांचे त्या शिरा असतात ना मित्रांनो मागच्या पानाच्या, ते काढते. ही पुढची बाजू झाली, आणि या मागची आहेत ना, ती शिरा काढते या जाड्या मोठ्या. सुरीने नसेल येत तर ते लाटणी पण लाटू शकतो आपण, असं काही नाही. हां, पातळ काढत सुरीने. इकडे सगळ्यांच्या शिरा काढलेल्या आहेत या पानाच्या. हे बघा, अशा बारीक एकदम थोडा जाडसर काढायच्या, बाकीच्या लाटणीने लाटायच्या. मित्रांनो, इकडे बघा, आता ह्या पानाला आहे ना, हा सगळा मिश्रण बनवलेला आहे नंदा याने, ते लावायचं काम चाललं बघा. इकडे पानाच्या मागच्या साईडने लावते बघा इकडे. त्यामध्ये साखर आहे, अजून मसाला, हळद, चण्याचं पीठ, आणि मीठ पण आहे ना, मीठ पण आहे. आता बघूया आपण ह्या 4-5 पानांचे किती बनतात ते आलूवड्या. सगळ्याचं मिश्रण आहे, हा सगळं मिश्रण लावून टाकेल या सगळ्या पानांवरती. खाली मोठा पण होता ना, तो असा उलटा करून त्यावरती मिश्रण लावला ते, हे सगळं चण्याचं पीठ वगैरे. आणि दुसरा पान घेतला, तो असा भाग उलटा केला आहे, म्हणजे उलटा फुलटा लावला. इकडे असं केलं आहे आणि इकडे असं केलं आहे. तर ह्या बाजून काही लावत नाही पीठ, फक्त ह्या मागच्या बाजून पीठ लावते. हां, तर एक पान असा केलं आहे, असा, आणि दुसरा पान असा ठेवला आहे, आणि इकडून तिकडून फक्त ही लावते, मिश्रण करते. इकडे बघा, इकडे पहिला असा हा कोपरा दुमडला आहे बाजूने. ओके, नंतर असा. अच्छा, म्हणजे पूर्ण मिश्रण झाकून जायचं. आता वरती लावायचं असं. बघा, आता इकडून दुमडलंय पान, आणि इकडून काय काय पाणी करतात. हे बघा, आता पूर्ण असं गोल करते ना. ओके, मित्रांनो, असं केलेलं आहे रोल, असा पूर्ण आहे. आई पण बसले बघा. नंतर उकडायचं नाही, तर आईने ठेवलं आहे मागच्या दारी, गरम पाणी ठेव ना टोपामध्ये. हां, आता दुसरा पान घेतला आहे, तो पण असा केला बघा उलटा पानावरती.
ते लावते थोडं मिश्रण. तर ना हे आमच्याकडची आलूवडी आहे, तिखट गोड अशी आलूवडी आहे. तिखट गोड आहे. हां तर असं बनवतो काय बघा. काय आंबट पण करतात. हां आंबट म्हणजे थोडं चिंचचं पाणी टाकतात. चिंचेचं पाणी. हां कुणाला काही तिखट पण करतात, थोडं तिखट तिखट पण करतात. तर आपण हे करतोय गोड तिखट गावच्या स्टाईलने. इकडे बघा आता हे पानाचा घुमट चाललंय काम. टाकतात ना. केला हो बार केला अच्छा, हा ह्याला ह्याला त्याला काढला आहे नाही काढाय परत काढ. तर मित्रांनो आम्हाला वाटलं की मिश्रण पुरणार नाही, तर आम्ही इकडे बघा एक अजून एक पान घेतलंय, त्याला पण आई आवडते नाही. हो त्याला पण लावून देऊ. असं उरलं आहे. आता या सगळ्या पानाला आहे ना असं पूर्ण दोन्ही साईडने दुमडणार आणि असा रोल करणार. तर ह्या मिश्रणामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितलं साखर पण आहे, तिखट मसाला पण आहे, अजून आपला हा चण्याचं पीठ आणि थोडा चवीपुरता मीठ, सगळ्या गोष्टी आहेत आणि असा हा मिश्रण बनलेला आहे. तरी साखर नंतर विरघळणार याच्यामध्ये, आताच कालावताने विरघळली यामध्ये. साखरेमध्ये पण करतात ना गुळामध्ये पण हां करतात. साखरेमध्ये पण करतात, गुळामध्ये पण करतात. तुम्हाला हवा तसा करू शकता तुम्ही. करू शकता. हे बघा दुसरा रोल बनलेला आहे आलूवडीचा. हे बघा छान असा. आमच्या शेजारी नंदाबाई बनवते ना, मला चल ये आता बनवायला ये. बनवून दाखवते बघा कशी अशी बनवा तुम्ही पण. आणि एक लाईक नंदाईसाठी, एक लाईक नंदाबाईसाठी, एक मंदाबाईसाठी, एक मंदाबाईसाठी, एक नंदाईसाठी. तर मित्रांनो आता आम्ही आलोय मागच्या तरी आलोय आणि मागच्या तरी चुलीवरती आहे ना आपण हे स्टीम करणार, म्हणजे वाफेवर शिजवणार आहोत. दाखव तुम्हाला. इकडे बघा हे 3 रोल बनवले. इकडे बघा इकडे टोप ठेवलाय चुलीवरती तापत, त्याच्यामध्ये इकडे बघा ही झारे ठेवले, त्याची ठेवते वरती आणि बरोबर मध्ये ठेवाय. इकडे मध्ये ठेवाय, मध्ये ठेव जरा. मित्रांनो आता हे 3 जे रोल खेळत ना ते खाली टोपामध्ये पाणी घेतलंय आणि इकडे बघा वरून ताटले ठेवले. आता हे मस्त खाली टोप ठेवलंय, वरती झारीमध्ये ही आहेत ते रोल आहेत आलूवडीचे आणि इकडे बघा हे वरती ठेवलेत. हे ताटली ठेवलं दाखव तुम्हाला मी. हे बघा हे वाचे आता हे मस्त वाफीमध्ये शिजतील. तर मित्रांनो संध्याकाळ पण होतंय, 4 वाजले आणि गावाला मस्त पाऊस आला जोरात एकदम खूप, आणि पूर्ण असे मोठेच्या मोठे सर आले, त्यामुळे पूर्ण असं अंगण भिजून गेलं आहे. हे बघा इकडे गावाला आज पाऊस आहे कंटिन्यू दिवसभर आहे. मध्येच येतो पूर्ण वरती बघा पूर्ण आभाळ पूर्ण काळं केलं आहे. रात्रीपर्यंत पाऊस थांबणार आहे वाटतं आज. तर मित्रांनो इकडं बघा आता हे मगाशी आपण आहे ना हे ठेवलेलं उकडत ठेवलेलं आपण हे वाफेमध्ये, ते मस्त असे झालेले आहेत. तर आता इकडे हे नंदा आहे ना सुरीनं मस्त याचे ही करते, कापून घेते, तुकडे करते. इकडे बघा असे हे बघा असे आलूवडीचे. असे आले असते हां मित्रांनो इकडे बघा मस्त अशा त्या आलूवड्या इकडे बनत आहेत. तर इकडे नंदा आहे ना असे तुकडे करून घेते. असे होते इकडे बघा. हा तिसरा लास्ट आहे. म्हणजे शेजार नंदाबाई आमचे आता बनवून ते दिले ना, मी तळवायचं काम करणार आहे. हा नंदाई बनवून दिलेले आहेत. तर उद्या तळल्यानंतर आई नंदाईला पण देईल. तर आई थँक्यू. हा
ऑलमोस्ट झाले तळू इकडे बघा. हे एवढ्या तळून झालेल्या आहेत आणि आम्ही खाऊन पण बघितलं, खूप छान लागतात, एकच नंबर. तर ह्या गावच्या स्टाईलमध्ये बनवलेल्या आहेत. नंदाईने बनवून दिलं ना आईला, हो आणि आई तळते इकडे. ते लावून देतात. हा तर बघा आता इकडे आपल्याला आईने दिले प्लेटमध्ये हे सगळ्या तळून आलू वड्या. ते काही आलू वड्या मुंबईला येणार आम्ही, तिकडे पण मस्त कुरकुरीत झालेले आलू वड्या आहेत या गावाकडच्या स्टाईलमध्ये. प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे करण्याची, तर ही अशी पद्धत आहे गावाला. आता तुम्हाला टेस्ट सांगतो कशी येते या. मस्त कुरकुरीत, एकच नंबर. हवा तर मित्रांनो, तुम्हाला हा आपला आजचा आलू वड्यांचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू असे का नवीन गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.